अर्थात जय बजरंग स्पोर्ट्स साने संघ बॉलिंग ट्रॅक वरती जयेश भोईरला आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. लेट्स प्ले गेम ऑन. मॅच सुरू केली जाईल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी चेतन पाटील त्या सोबतीने प्रतीक पाटील ही जोडी आपण पाहतो मैदानावरती. पहिला चेंडू चला मॅच सुरू केली जाईल. पहिला चेंडू उडवलाय त्या ठिकाणी मात्र चेंडू जाईल. ग्लास केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतन पाटीलच्या बॅट मध्ये येतोय पहिला दणदणीत हा अतिशय क्लासिकल चौकार 4. सिलेक्शन प्रॉपर आहे त्या ठिकाणी मात्र 2 शतरक्षकांमध्ये ही जुगलबंदी पाहायला मिळतात. नंतर हा चेंडू अडवला गेला. गॅदर केले परत एक धावी कंप्लीट झाली आहे. फटका चांगला आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे प्रतीक पाटील बॅट मधनं. हा पहिला दणदणीत अतिशय क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. बल्लीला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. सदानंद पाटील आपण या भाई गोरले संपर्क साधा. सदानंद पाटील भाई गोरले लेट पण थेट सध्या उपस्थित झालेत. सध्या शिवाजी पाटील नाहीये, ऋतिक पाटील नाहीये, मात्र चांगला खेळ रुपेश पाटील आणि चेतन पाटील भाई गोरले आणि संघाचा कॅप्टन कुणाल पाटीलला सावरायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल. फटका पहा पुण्यात चांगला आहे. प्रभाकर पाटील चेंडू पर्यंत पोहोचतील का आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर इन अ रो सेकंड. सदानंद पाटील बुवा आपण संपर्क साधा भाई गोरले यांच्याशी. चला एक प्लेयर कमी आहे त्याची जागा भरून काढायची आपण. फुलटॉस आहे त्याला देखील मात्र क्लासिकल अंदाजामध्ये फटका सजवला. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे मात्र त्याने क्षेत्ररक्षक तैनात होता. एका धावेचा कन्वर्ट मात्र लगेच दुसऱ्या धावेमध्ये केले गेला. सचिन समा एका हाताने चेंडू अडवता पाहायला मिळाले. आतापर्यंत धावसंख्या 15 वरती पोहोचले. जयेश भोईर वरती आक्रमण केलं गेलं. या ठिकाणी मात्र संघ उपस्थित नसल्या कारणाने चेतन पाटील वरती जिम्मेदारी आली आहे. प्रतीक पाटील बल्लीवरती जिम्मेदारी आली आणि त्यांनी स्वीकारली आहे. आणि या ठिकाणी बल्लीच्या बॅटबद्दल 2 चौकार पाहायला मिळाले. चेतन पाटीलच्या बॅटबद्दल 1 चौकार पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने आज या मॅच मध्ये खेळाडू उपस्थित नसल्या कारणाने ही जिम्मेदारी आली आहे. आणि ज्या वेळेला जेव्हा आपल्या संघाला आपली गरज असते त्यावेळेला उपयोगी पडणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. आणि त्या खऱ्या अर्थाने बल्लीने दाखवून दिलं, चेतन पाटीलने दाखवून दिलंय. हा चेंडू चांगला होता त्या ठिकाणी पाहावं लागेल. बॅटची एज होती मात्र कॅच ड्रॉप. संधी मिळाली, अजून संधी मिळाली. 3 धाब्यांची पेनल्टी ही पुढच्या डावामध्ये अर्थात दिली जाईल. कारण ज्या वेळेला फलंदाजासाठी येतील टीम जय बजरंग साने संघ त्यावेळेला त्यांच्या ती धावफलकावरती धाव पुस्तकावरती त्या 3 धावा ऍड केल्या जातील. कारण दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित नसल्या कारणाने जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे आणि 3 धावांना पॅनलाइज केले गेले. नुकतीच जी खरवली ट्रॉफी झाली त्या ठिकाणी मात्र टीम मैंदे संघाने आपला विजयाचा श्रीफल फोडला आणि त्या ठिकाणी शुभारंभ केला आपल्या त्या विजयाचा. आज पाहूया दुसरा नवीन गोलंदाज ज्याने मात्र अक्षय भोईरने उल्लेख केला होता की ज्याच्याकडे नवीन गोलंदाज आम्ही आणला गेलाय त्याच्याकडे जिम्मेदारी दिली जाईल आणि तोच गोलंदाज आणला गेला बॉलिंग ट्रॅक वरती. साहिल जाधव याचाच उल्लेख केला होता अक्षय भोईर याने आणि खऱ्या अर्थाने त्याच्याकडे जिम्मेदारी दिली आहे. या संघामध्ये जर पाहिलं तर प्रभाकर पाटील अतिशय चांगल्या दर्जा पंच आहेत ते देखील आहे त्या संघामध्ये. एक अतिशय वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या समवेत सचिन सम्या यांना आपण यष्ट्यांच्या मागे पाहू शकाल. अतिशय विस्फोटक सध्या या सीझन मध्ये या हंगामामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. त्यांच्या विपक्षामध्ये समोर जर पाहिलं तर अतिशय चांगला दादा संघ म्हणून या ओम साई क्रिकेट असोसिएशन ची ओळख आहे. अर्थातच जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे
समोर आपण प्रतीक पाटील बल्लीला पाहतोय, त्याच्या सोबतीने अर्थातच चेतन पाटील मिस्टर परफेक्ट ऑलराऊंडर ऑफ टीमच्या हनुमान क्रिकेट संघ मैंदे. या सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघ आपण अगदी ताकदीनिशी लढताना पाहायला मिळतील. समोर यंग गोलंदाज आपण पाहतोय, यंग टॅलेंट साहिल जाधवला पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर एका षटकाच्या अखेर 15 वरती पोहोचली आहे. खऱ्या अर्थाने जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे या सरासरी जर पुढे गेला तर 60 धावा कशाही करू शकेल. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांच्याकडे बॉलिंगचा तोफखाना आहे. कुठेतरी लेट पण थेट वैभव देखील जॉईन झाले संघामध्ये. आणि खऱ्या अर्थाने मैंदे संघ आता उपस्थित झाले संपूर्ण. फटका पुण्याचा चांगला आहे, डीपेक्षा कव्हरला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आले चेंडूमध्ये पोहोचतील तोपर्यंत एका धावेचं परिवर्तन हे दुसऱ्या धावामध्ये केले गेले. मैंदे संघ आपला अतिरिक्त खेळाडू दाखल करा. धावसंख्या 17 वरती पोहोचली आहे. चेतन पाटील पहा आपला अनुभव सध्या पणाला लावत असताना त्या सोबतीने अगदी यंग टॅलेंटेड आपण खेळाडू पाहतो. अर्थातच बल्लीला पाहतोय. फुलटॉस आहे, फुलटॉस वसूल करता आला नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेश भोईर होते. चेंडू अडवला, गॅदर करेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये करण्याचा तत्परतेने होते, मात्र त्या ठिकाणी एकच जवली आहे. सचिन सम्या काय हाईट फॅक्टर त्यांचा चांगला मॅटर करतोय आणि त्याच अनुषंगाने चेंडू फेकल्यानंतर जरी एक्स्ट्रा बाउन्स घेतला तरी तो चेंडू अडवला जातो. तेवढी हाईट त्यांची आहे त्याच. आणि धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. बल्लीला देखील मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये 10 धावा करताना पाहायला मिळाला. 4 मध्ये 8 करताना चेतन पाटील आपण पाहतोय. 18 वरती ही धावसंख्या पोहोचली आहे. अजून एकही अव्वंतर चेंडू टाकले गेले नाही या डावामध्ये. हा चेंडू पहा प्रचंड वेगवान होता, चांगला चेंडू पाहायला मिळाला. अक्षय भोईने जसा उल्लेख केला होता त्या प्रकारे या ठिकाणी उल्लेख करत असताना चांगली गोलंदाजी करतोय साहिल जाधव हा गोलंदाज. समोर आपण पाहतो प्रतीक पाटील बल्लीला बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाजी करण्यासाठी. समोर साहिल जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. फटका सजवलाय, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघेल का नाहीये. चेंडू अडवला गेला, लास्ट मोमेंटला चेंडू अडवला गेला. पहा सचिन सम्या जम्प करत असताना चेंडू गॅदर केला आणि 2 धावा सेव्ह केला क्षेत्ररक्षकाने. साहिल जाधव चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. फक्त 5 धावा त्यांनी 4 चेंडू मध्ये खर्च करताना पाहायला मिळाला. फटका फसला, मात्र 9 मास्तामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न होईल आणि पाहावं लागेल विकेट गमावली आहे, सॅक्रिफाईस केली आहे. राणी आई माझी कारले डोंगराची तीच कुल स्वामिनी आई आमची. भेट घेऊन शी आई तुझे माहेराची, करताव एक एक पायरी देवलाची. आई डोल भरून बघीन तुला इच्छा मनाची आहे. डोल भरून बघीन तुला इच्छा मनाची आहे. अजून एक विस्फोटक आक्रमक खेळाडू टीमच्या हनुमान क्रिकेट संघ मैंदेचा. अजून भाई गोरले येणं बाकी आहे. कुणाल पाटील आहेत अजून त्यांचं येणं बाकी आहे. आज गोलंदाजीकडे त्यांना पाहावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर चेतन पाटील असतील बॉलिंग असतील, नंतरच्या इनिंग मध्ये ओमकार काटेसकर असतील. बल्ली यांना देखील पाहू शकेल, चांगले गोलंदाज आहेत. आज वैभव देखील जॉईन झालेत, मात्र आज पाहावं लागेल की ती जिम्मेदारी दिली जाते का. वेगवान गोलंदाज आहे मात्र सध्या गोलंदाजी करताना पाहा मिळत नाहीये. मात्र आता समोर रुपेश पाटील आलेत, एक विस्फोटक आक्रमक खेळाडू. समोर यंग युवा गोलंदाज आहे समोर साहिल जाधव. पहिल्या चेंडू बॅटची टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र त्याच्या पोहोचण्या अगोदर हा चेंडू एकच जवळ झेल सोडली, झेल ड्रॉप झाली आहे. या षटकामध्ये पहा अफलातून षटक टाकलं गेलंय. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि अक्षय भोईने ज्या प्रकारे उल्लेख केला होता त्या प्रकारे उल्लेख करत असताना फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत असताना साहिल जाधव या मॅच मध्ये जी धावसंख्या सरासरी गाठली होती जय हनुमान क्रिकेट संघ मैंदेने, ती धावसंख्या सध्या रोखण्यामध्ये तो यशस्वी झालाय. फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात. नवीन गोंधळ लगेच दाखल करायचं मैदानावरती.
जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग साने संघ. ड्रिंक्स ब्रेक चला मैदानामध्ये, चला पाणी घेऊन जा आपण मैदानावरती. वेलकम बाळा तरे यांचा शुभागमन झालंय. वेलकम मोरिया स्पोर्ट शिरोली संघ. आपण अगदी वेळेवरती उपस्थित झालात. आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. फटका फाईनच्या क्षेत्रामध्ये चांगला फाईन फटका पाहायला मिळाला. शतरक्षक पोहोचायच्या अगोदर हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप फाईनच्या क्षेत्रामध्ये हा येतोय दर्जेदार क्लासिकल अफलातून चौकार 4. वेलकम निखिल मानकर आमचे परम मित्र एक व्हॉइस ऑफ शिरोळे यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम महेश शगिवले आणि मोतीराम शेलार यांचं शुभागमन झालं. वेलकम. आपण कुंदे स्पोर्ट्स कुंदेजी या मंचावरती आपल्या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॅटची एज आहे आणि त्या ठिकाणी नाहीये, अगदी यशांच्या मधोमध सापडला गेला. इट इज LBW ची विकेट मिळून देत असताना अक्षय भोईरने एक चौका ठोकत असताना एक तिरी एक मेरी हे समीकरण पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद. मोतीराम शेलार यांच्याकडनं आयोजन समितीला 500 रुपयाची ही देणगी स्वरूपामध्ये आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांचं देखील आम्ही आभार मानतो की थेंबे थेंबे तळे साचे. आणि सुनील तारके यांनी काल जी माझ्याकडे लिस्ट दिली होती, खऱ्या अर्थाने अशा प्रकारची जर मदत असेल तर स्पर्धा भरवण्यासाठी अतिशय जोमाने हा संपूर्ण समिती ही लागत असते. आणि खऱ्या अर्थाने गावच्या व्यक्तींकडनं हीच सर्वांची अपेक्षा असते. आणि ही स्पर्धा म्हटली तर कुंदे गावच्या परंपरेची अस्मितेची आणि मानाची सन्मानाची ही स्पर्धा आहे. आणि या असोसिएशन मधील अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणून ज्याची निवड झाली आहे आणि ती स्पर्धा आपण पाहतोय, त्याचा अंतिम दिवस मोरिया स्पोर्ट्स शिरोली संघ आपला कॅप्टन इथे उपस्थित करून घ्यायचा आहे. आणि टीम आई गावदेवी दिग्गज संघ आपण या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल SK एंटरटेनमेंट वरती, तर आपला कॅप्टन देखील उपस्थित करा. चला मोरिया शिरोली संघ आणि आई गावदेवी दिग्गज संघ. नवीन फलंदाज बाही घोरले आहेत आणि फटका फसलाय, मात्र 9 मार्क्सला मॅच ट्रॅव्हल झाला. एकदा कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक वेगाने आले, मात्र एकच धाव घेतली. चेतन पाटीलकडे स्ट्राईक दिली. 27 धावा आहेत आपण पाहतो धाव फलक्यावरती, धाव पुस्तकावरती. या ठिकाणी नवीन बॅटर आज दिवा पाटीलला कुठेतरी प्रमोट केलं नाहीये, मात्र नेहमी आपण त्याला सलामी म्हणून पाहत असतो. अक्षय भोईर एबील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरील समोर चेतन पाटील. फटका पुन्हा एकदा क्लान्स केला त्या ठिकाणी काऊकोणच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. शिंदे आउटला जाईल, एकच जावली आहे. आता फक्त 6 धावा खर्च केला 4 चेंडूमध्ये 28 धावा आपण पाहतोय. 40+ जाण्याचं जे कॅप्टनचं मानस होतं त्याकडे दिशेने वाटचाल तर करतात, मात्र या 2 चेंडूवरती बाही गोरलेकडे एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये चांगली मजा रंगत येईल. हा चेंडू देखील पात्र पहा अगदी शरीरावरती आदळला होता. अपील केली होती, स्ट्रॉंग अपील होती, मात्र ते फेटाळली गेली आहे. एकदा वाले पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये. कालचा आपण धमाका पाहिला बिग बॅश लीग ग्रामीण पर्व, हे 3रं पर्व होतं. त्यामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा
पहिल्या सीझन मध्ये स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला होता. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहावं लागेल काय घडतंय मैदानावरती. आणि झेल टिपली आहे, पकडली गेली झेल आणि होईल फलंदाजाचा समाप्त खेळ. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. चांगल्या दर्जाची क्लॅरिटी, अगदी अव्वल दर्जाची क्लॅरिटी आपण पाहू शकाल. आणि त्याच्या वेळेला खुंदे स्पोर्टची स्पर्धा असते केएसकेची, त्यावेळेला एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ती कव्हर देखील केली जात असते. आमचे शंकर मामा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती. टीम आई गावदेवी स्पोर्ट दिघाशी आणि त्याच्या विपक्षामध्ये मोरिया स्पोर्ट्स शिरोले संघ. दोन्ही संघ अगदी वेळेवरती उपस्थित झाले. त्या दोन्ही संघांचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर भाई गोरले आणि सोबतीने देवा पाटील आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा अनुभवी खेळाडू प्रभाकर पाटील, प्रभाकर भोईर आलेत. समोर पहिला चेंडू अगदी खराब पाहायला मिळाला, त्यावरती मात्र हा चेंडू एक अवांतर घोषित झालाय. प्रभाकर बटला तरी अतिशय अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू अवांतर स्क्वेअर चेंडू हाताळला. 30 वरती 30 लॉस ऑफ 3 विकेट्स. मेहंदी संघाचा सामना असल्यानंतर टीम मेहंदीचे संपूर्ण सपोर्टर्स मॅच बघत असतात युट्यूबच्या माध्यमातून. सपोर्टर आज कमी आले सकाळच्या सत्रामध्ये. मात्र पाहावं लागेल या मॅच मध्ये भाई गोरेनं पहिला चेंडू मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, मात्र त्या झेल पकडली जाईल का नाहीये. झेल सोडली आहे आणि झेल सोडत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. पहा देवा पाटील का चित्त्याची चपलाई दाखवली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाब्याने मात्र झेल सोडल्यानंतर 2 धावा दिल्या आणि 2 धावा देत असताना 32 वरती धावसंख्या पोहोचली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रभाकर भोईराला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि खऱ्या अर्थाने फलंदाजासाठी भाई गोरेला क्लास दाखवावा लागेल. क्षमता आहे, मात्र ती क्षमता सिद्धतेमध्ये परिवर्तन करावं लागेल. सिद्धता दाखवावी लागेल. फटका बोलला चांगला आहे. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. अलाउंट कार्पेट आहे. 2 खेळाडू पोहोचतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हा चेंडू जाईल गॅप सिलेक्शन प्रॉपर आणि हा चेंडू जाईल इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येईल चौकार. चला विकी गोतारने आपण दिसला त्या स्क्रीनवरती. आपण या आपला कॅप्टन पाठवून द्या. वेलकम. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सभासद आहेत अक्षय गोताने अर्थात विकी. वेलकम, आपलं स्वागत असेल. सुस्वागतम. भाई गोलेचा बाटबंद हा चौकार आला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. मिड विकेट बाउंड्री आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकार आला. फटका पुन्हा फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाहीये. नो मास्टर चेंडू ट्रॅव्हल झाला अक्षय बोरी येईपर्यंत. पहा देवा पाटील काय अफलातून रनी बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. अजून 2 धावा आल्या आणि खऱ्या अर्थाने कॅप्टन जे प्रिडिक्शन दिलं होतं की खऱ्या अर्थाने 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आणि 40 प्लस जात 38 धावा आतापर्यंत जमा केल्यात. अजून 3 चेंडू उर्वरित आहेत. कालच्या दिवसामध्ये सकाळच्या 2 मॅचेस आपण पाहिल्या. 24 पहिल्या डावामध्ये झाल्या होत्या 26 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 24 झाल्या होत्या. कारण हे मैदान सध्या याचा अॅटमॉस्फिअर पाहता या सकाळच्या सत्रामध्ये ही धावसंख्या कमी धावसंख्या आपल्याला उभारताना पाहायला मिळाली. मात्र ते कालचं रेकॉर्ड जर कोणी मोडला असल्या या ठिकाणी तर खऱ्या अर्थाने कुंदे स्पोर्ट्स कुंदेने 62 धावा केल्या आणि त्यांचं रेकॉर्ड लगेच दुसऱ्या इनिंग मध्ये मोडलं गेलं. टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरवली 63 धावा केल्या 4 षटकांमध्ये.
हा चेंडू स्लोवर टाकला होता, मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशेवरती नियंत्रण नसेल तर दशा ही होणारच आणि हे सांगून जाणार हा इट इज वाईट चेंडू, अवांतर चेंडू आलाय. एकदा ऍड केली जाईल. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमच्या हनुमान क्रिकेट संघ मैंदे यांचा हा सामना आपण पाहतोय. प्रभाकर यांना आपण पाहतो. प्रभाकर भोईर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. एक अनुभवी, एक चांगले पंच म्हणून देखील ते या संपूर्ण परिसरामध्ये प्रचलित आहेत. फटका हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडवायचा होता. स्टेट फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत, मात्र 2 धावा कंप्लीट केले जातील. भाई गोरलेचं रनिंग बिटवीन खराब आहे. कुठे ते फटका खेळल्यानंतर देवेंद्र पाटील त्याच्या अगदी पहिली धाव कंप्लीट करता करता देवेंद्र पाटील दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये लगेच असतात. मात्र भाई गोरले सध्या या षटक्यामध्ये धावा त्याने जमा केल्यात 12-4 चेंडू मध्ये. चांगली इनिंग सध्या तरी तो पेश करतोय. 41 वरती ही धावा सध्या त्याने जमा केल्यात आणि 41 धावा करत असताना अजून 2 चेंडू उर्वरित असतात. एखादा मोठा फटका तर मॅच मध्ये चांगली रंगत पाहायला मिळेल. पुन्हा आता पहा अफला तो चेंडू टाकला. काऊ कोणाच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. चेंडू गॅदर करेपर्यंत पहा देवेंद्र पाटील काय चित्त्याची सप्लाय दाखवतोय आणि हरणाचा वेग पाहायला मिळाला मॅचच्या या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. जशा प्रकारे चेंडू थोडाफार निसटतो आणि त्या ठिकाणी लगेच दुसऱ्या धावेचं परिवर्तन केले जातं. एका धावेचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये करत असताना या ठिकाणी पाहायला मिळाला देवेंद्र पाटील अतिशय चपल आणि चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आपण पाहतोय. अजून एकही चेंडू त्याने फेस केले नाही तरी देखील मात्र धावा या षटकामध्ये जमा करत असताना अंतिम षटक, स्लॉगरचं षटक आपण ज्याला संबोधतो, स्पष्ट मराठी भाषेमध्ये त्याला संबोधला जातो तोडफोड. आणि खऱ्या अर्थाने भाई गोरलेने ती सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल 14 धावा आपण जमा करताना पाहायला मिळाला. अंतिम चेंडू या पहिल्या डावातील आणि अंतिम चेंडूवरती किती धावा घेतील हे देखील पाहावं लागेल. फटका मात्र फसलाय, मात्र नाहीये. फाईनल क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आले चेंडू पर्यंत, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. इट्स अ बाउंड्री, लाईनच्या बाहेर. हा येईल दणदणीत चौकार ठोकलाय भाई गोरलेने. तब्बल 18 धावा कुठून काढल्या मॅच मध्ये आणि 18 धावा 47 धावा केल्यात आणि 48 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. आणि या 48 धावा चेस करण्यासाठी आपण पाहूया पुढच्या सत्रामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील जय बजरंग चाणी संघ. त्या अगोदर तर प्रवीण शिंदे आपण जॉईन व्हा आणि मोर्या स्पोर्ट शिरोले सूरज वेलकम. सूरज मध्ये कॅप्टन आहे टीम मोर्या स्पोर्ट शिरोले आणि टीम आई गावदेवी दिग्गज संघ कॅप्टन उपस्थित करा. चला वेलकम आणि थँक्यू. धन्यवाद संदीप. आपण सामना क्रमांक 2 चा टॉस करण्याकरिता आमंत्रित करूया. संदीप पाटील चेसिंग ट्रेसिंग. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम मोरिया स्पोर्ट्स शिरोळे आणि सन्माननीय बाळा तरे साहेब यांच्या शुभास्ते टॉस करत आहोत. महायुती चषक एक बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने KSK. KSK इज अ कॉल आणि आलाय देखील. मी तरे साहेबांना विनंती करेन आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची. उमेश, नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आम्ही. 4 षटकांची मॅच आहे. समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. गतवर्षी आपल्या टीमचा खेळ खूप चांगला राहिला होता. अगदी पाहिलं तर टॉप 3 मध्ये तुमचा संघ राहिला होता, परंतु यावर्षी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, संघर्ष करताना पाहायला मिळतोय, कुठे क्वालिफाय झालेला नाहीये. आज या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये संघाकडून तुझ्या काय अपेक्षा असतील? काय नाही, प्रॅक्टिसचा थोडा अभाव आहे. पोरं सगळी कामाला जातात, त्यामुळे प्रॅक्टिसला टाइम भेटत नाही. या ग्राउंडवर आमची बॅटिंग आणि बॉलिंग चांगली होते. बघू, 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्याचनंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना कुंदेकरांचं मैदान म्हटलं तर 360 डिग्रीचं मैदान आहे. आउटफील्ड चांगली आहे, खेळपट्टी चांगली आहे
आणि कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने हे केलेलं महायुती चषकाचं आयोजन आपल्याला कसं वाटतंय? आयोजन तर सुंदर असतो दरवर्षी, या दरवर्षीप्रमाणे सुंदर आयोजन केले त्यांनी. धन्यवाद. सूरज मध्ये नाणेफेकीचा कौल तुम्ही गमावलाय, नाणेफेकी जिंकली असती काय स्वीकारलं असतं? अर्थात तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. समोरच्या टीम मध्ये आपण पाहिलं तर उमेश आहे, अक्षय आहे, एकाच एक सरस खेळाडू या टीम मध्ये आहेत. किती धावांपर्यंत मजल असेल? 50 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ॲज कॅप्टन म्हणून आज संघाकडून काय अपेक्षा असतील? कॅप्टन म्हणून अपेक्षा तर सर्वांकडून आहे, सर्व प्लेयर खेळायला पाहिजेत आज चांगले. कुंदे स्पोर्ट कुंदे या संघाने केलेलं आयोजन नियोजन गेले 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय, आपल्याला काय वाटतंय? दरवर्षीप्रमाणे कुंदे स्पोर्ट कुंदेचं आयोजन खूप छान असतो, यावर्षी बी खूप छान केलेलं आहे. नक्कीच आपण दोन्ही टीम्सला देऊयात शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून रिपोर्ट टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट or to come box. धन्यवाद. तर पहिल्या डावामध्ये आपण आवाज ऐकलात सन्माननीय संदीपजी पाटील. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या संघाचा खेळ खूप चांगला राहिला, परंतु अंतिम क्षणाला त्यांना पराभवाचा सामना देखील करावा लागला होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूयात. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या मॅचला दुसऱ्या डावातला करूयात सुरुवात. आपण पाहतोय महायुती चषक 2025 चा हा महासंग्राम महाकुंभ मेळा. गेले 4 दिवस या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अनेक मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय दशरथ गुरुजी पाटील, त्यानंतर भिवंडी ग्रामीणचे दमदार आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांची देखील उपस्थिती लाभली. आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर इताडे गावचे जगन्नाथ पाटील आणि त्यानंतर काल्हेर गावचे सुजित तात्या शेठ यांची देखील उपस्थिती आपण पाहिली. इथून मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्षय भोईर होते त्या ठिकाणी बॅट्समन, आणि लॉंग ऑन मध्ये त्यांचा हा झेल टिपलाय. पहिला धक्का, पहिली विकेट जय बजरंग चाने बी संघाला. यानंतरचा सामना आपण पाहू शकाल, एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. मोरिया स्पोर्ट्स शिरोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी. गतवर्षी ज्या टॉप टीम राहिल्या होत्या कुठेतरी त्यांचा मात्र पाय घसरताना यावर्षी आपण पाहतोय. कुंदे स्पोर्ट कुंदे संघ अगदी रँकिंग नंबर वरती होता, तो थोडे पिछाडीवरती गेलाय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती राहणारा संघ आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली यांनी देखील खातं खोललेलं नाहीये. आणि तिसऱ्या क्रमांकावरती गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी आणि महिंदे संघाची ट्रॉफी अगदी बरोबरीत होत्या. ते देखील दोन संघ यावर्षी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज उदय बॅटिंग करताना पाहायला मिळतील. डाव्या हाताचे शैलीदार फलंदाज आहे, सातत्याने चांगली बॅटिंग आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट आली, अक्षय बाद झालाय. आणि अक्षय बाद झाल्यानंतर या सामन्याची सूत्र हाती घेण्याकरता उदय सज्ज. यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. एक्स्ट्रा रन ने टीमचं अकाउंट ओपन होते. धावसंख्या 1 या अंकावरती. चेतन पाटील कडे चांगलं कौशल्य आहे, सातत्याने स्विंग तो बॉल करत असतो, लेग कटर चेंडूचा वापर करत असतो. 48 धावांचं टार्गेट चेस करताना आपण पाहतोय जय बजरंग चाने बी टीमला. सचिन सम्यासारखा अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल घेऊन यावेळी मात्र ऑन साइडला उडवलाय. अगदी पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय. तत्पूर्वी चेंडू निघून जाईल सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी. या इनिंग्स मधला आलाय पहिला चौकार.
उदय यांनी आपले हात खोलले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हा पॉवरफुल चौकार पाहिला आपण. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्याचाच फायदा उदय यांनी घेतलाय. अनुभव त्यांच्याकडे देखील आहे, सिनियर प्लेअर आहेत या टीमचे आणि एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या बाजूने हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अवघी एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 6 या अंकावरती. सचिन सम्याचा विचार केला तर प्रॅक्टिस अभावी हा फलंदाज सातत्याने यावर्षी चालू हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग करत आलाय. निश्चितपणाने त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे आणि अपेक्षा त्याच्याकडून आता केल्या जातील. षटकातला पुढचा बॉल घेऊन चेतन पाटील. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे अलॉंग दी कार्पेटनं. एक धाव इथे आली आहे. एक धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 7 अंकावरती. योगेश म्हात्रे आपण या मंचावरती यायचंय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला मात्र थोडासा बाउन्स पाहायला मिळाला, वेग पाहायला मिळाला आणि देह यष्टीवरती हा चेंडू आदळला. डॉट बॉलने केली आहे सांगता. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. धावसंख्येचा फरक पाहतोय 3 धावा धावफलकावरती आहेत आणि जसं हे षटक कंप्लीट होईल त्यावेळेला मात्र 3 धावा देखील पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. चेतन पाटीलचा पुढचा बॉल अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीला मिस करतोय पंच राहुल पाटील सर यांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 8 वरती. 48 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. 12च्या सरासरीने बॅटिंग करायची होती टीम जय बजरंग चाणे बी संघाला. मात्र अक्षयची विकेट आल्या आणि त्यानंतर या डावाला सांभाळत असताना उदय आणि सचिन सम्या. यावेळेला षटकाची समाप्ती झाली. फर्स्ट ओव्हर इन कंप्लीट. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा आणि 3 धावा या पॅनल्टीच्या आपण या ठिकाणी ऍड करत आहोत. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 1 गडी बाद 11 अशी स्थिती. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. कालच्या दिवसामध्ये आपण रंगतदार सामने पाहिले. अगदी कुंदे स्पोर्ट कुंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये झालेला संघ वीर बजरंग खरिवली. 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज असताना गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला, परंतु चेंडू तो कसा काय सुटला हा एक प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर त्या गोलंदाजाने पुन्हा एकदा यष्टीरक्षक सुनील थाळके यांच्याकडे दिला. सुनील थाळकेंना देखील तो चेंडू दिसला नाही. खूप काही मॅच मध्ये घडताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर शेवटचा सामना आपण पाहिला तर जबरदस्त केळी संघाचा परफॉर्मन्स. 45 धावा ठोकून देखील पराभवाच्या सामोरे त्यांना जावं लागलं. अंतिम क्षणाला असं वाटलं होतं की गणेश पाटीलचा झेल टिपला जाईल, पण तो झेल त्या ठिकाणी सुटला आणि तिथून मात्र लक फॅक्टर म्हणावं लागेल जय बजरंग कुंदे बी संघासाठी आणि तिथून विजय त्यांनी साकारला आणि या स्पर्धेमध्ये शिरकाव केला आणि आपलं अस्तित्व कायम राखलंय. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होतीये. गोलंदाजीतून ओमकार पाहायला मिळेल. यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्राकडे पहा. एक टप्प्याखेरी चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावाचा आडी सचिन सम्याच्या बॅट मधून. हा पहिला चौकार आपण पाहिला. जबरदस्त ड्राईव्ह, जबरदस्त फटका. मिळतील 4 धावा. आई तुझा लालुल्या चारने पुढे पोहोचते. एकंदरीत 15 धावा. यावेळेला चांगला बॉल आहे. सचिन सम्याचा विचार केला तर खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि चालू हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग ते करतायत आपल्या टीमसाठी. 15 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार आज शिवाजी पाटीलची कमी आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल घेऊन सज्ज झाला. यावेळेला मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल अडवला जाईल. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅन क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये तैनात आणि त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल हा टीम चाणी संघावरती दबाव निर्माण करेल. त्यामुळे अटॅकिंग क्रिकेट इथं खेळावं लागेल सचिन सम्यांना. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल सरळच्या बाजूने लॉंग ऑन कडे ढकललाय. पहिली धाव अगदी वेगात आल्या. 1 धावेने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. महायुती चषक 2025 हा महासंग्राम
या स्पर्धेमध्ये अनेक अतिथी येत आहेत, अनेक प्रेक्षक येत आहेत आणि या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीने युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्रायकर एंड वरती उदय आहेत. उदय यांचा विचार केला तर आतापर्यंत 5 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. चांगली बॅटिंग ते देखील करतायत, परंतु इथे अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट हा खूप महत्वाचा असतो टार्गेट चेस करताना आणि तो वाढताना देखील पाहायला मिळाला आहे. जवळजवळ 13.71च्या सरासरी बॅटिंग करायची टीम चाणी संघाला. यावेळेला खरा बॉल बीमर की बिमारी अर्थात हाईट फॅक्टर बॉल. इथे संधी होती उदयांना. येणारा बॉल हा फ्रीडचा असणार आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 17 या अंकावरती आहे, परंतु येणारा हा बॉल हा फ्रीडचा आहे. या फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज उदय आपला हात खोलण्याचा जरूर प्रयत्न करतील. गोलंदाज ओमकार पुढचा बॉल घेऊन यावेळेला बॅटच्या रडारमध्ये होता. अतिरिक्त उंची गाठली, लांबे गाठले का हे देखील पाहावं लागेल. तर जरूर गाठले. उदय यांनी त्यांचा क्लास दाखवलाय. चेंडू लॉंग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. या इनिंग्स मधला हा पहिला दमदार शानदार षटकार पाहतोय मिस्टर उदय यांच्या बॅटमधून. तुझ चंडी का तुझ जगदंबा, तुझ चंडी का तुझ जगदंबा, तुळजा भवानी त्रैलोक्याची माय आमची कायला गावची एक विरमाय. त्रैलोक्याची माय आमची कायला गावची एक विरमाय. या षटकारानं धावसंख्या उंचावते 23 या अंकावरती. जबरदस्त क्लासिकल षटकार पाहायला मिळाला उदय यांच्या बॅटमधून. सचिन सम्या भोईर यांच्याकरिता सुवर्ण संधी असेल. प्रति षटकारासाठी निलेश होगे कुंदे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. अगदी विसेप मध्ये हा बॉल निघून गेलाय. या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 24 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. अर्थात प्रति षटकामागे धावांची आवश्यकता आहे ती 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. फाईट टू फाईट मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. अजून तरी जय बजरंग साने बी संघ हा अगदी सुस्थितीमध्ये आहे. अवघा 1 विकेट गमावलाय. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन सम्या यांनी 6 धावांचे योगदान दिलंय तर उदय यांनी 12 धावांचे योगदान दिलंय. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंदरम्यान पाहायला मिळते. अक्षय स्वस्तात बाद झाले पहिल्याच बॉलवरती आणि त्यानंतर या सामन्याचे सूत्र या 2 फलंदाजांनी आपल्या खांद्यावरती घेतलेत. या स्पर्धेकरिता ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय त्यांना आम्ही निश्चितपणाने मनापासून धन्यवाद देतोय. नेक्स्ट मॅच मोरिया स्पोर्ट्स शिरोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी अशी लढत पाहायला मिळेल. इथून पुढची स्पर्धा आपल्या भेटीला येईल. जय हनुमान स्पोर्ट्स महिंदे संघाची ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाईल आणि त्याचनंतर मकर संक्रांती निमित्त दुधनी या ठिकाणी देखील स्पर्धेचं आयोजन आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी मकर संक्रांती निमित्त ती फायनल होईल. पहिल्या दिवशी नवोदित संघांना प्राधान्य आहे. दुसऱ्या दिवशी एक गाव एक संघ आदिवासी संघ असतील. सोमवारी आणि मंगळवारी एक गाव एक संघ फॉर्मॅट आपल्यासाठी असेल आणि त्या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेऊ शकताय. या स्पर्धेकरिता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 33,333. सन्माननीय पंडितजी पाटील अध्यक्ष मजूर फेडरेशन यांच्या माध्यमातून सन्मान्य प्रकाशजी पाटील यांचे बंधू आणि त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करून दिलंय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री विनोदजी पाटील उद्योगपती दाभाड यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज पहिला बॉल घेऊन. यावेळेला मात्र पहा बॉलर बॅक ड्राईव्ह. 1 धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. 25 धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 11,111 रुपये माननीय श्री किरण काशीनाथ पाटील उद्योगपती दिगाशी यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,111 दिनेश शिवराम भोईर यांच्याकडून आलं आणि 40 ट्रॉफीज पाहतोय. माजी सभापती पंचायत समिती सौभाग्यवती रवीनाताई रवींद्र जाधव झिडके यांच्या माध्यमातून ह्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. या सर्वांना आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊयात. गोलंदाज सज्ज इथून मात्र पुढचा बॉल घेऊन
टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेग खाली आहे, आउटफील्ड फाट आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून गेलाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी दमदार चौकार. प्रयत्न इनसाइड एज आहे, अतली कडा घेतली, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल गेला आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट केली आहे. दोन्ही एंडने चांगली बॅटिंग होताना आपण पाहतोय. खूप चांगली पार्टनरशिप ही या ठिकाणी पाहायला मिळते. भागीदारी खूप चांगली आहे. धावसंख्या 30 या अंकावरती 18 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. उर्वरित 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18ची गरज आहे. उदय यांच्याकडे मैदानाच्या बाहेर जी बर्फाच्या गोळ्याची गाडी आहे त्या गोळ्याच्या गाडीला कोणत्याही खेळाडूने स्पर्श करणार चौकार किंवा षटकार आला तर दोन्ही टीम्सला गोळे फ्री दिले जातील. ही सूचना आपण लक्षात घ्या. चांगली संकल्पना आणि चांगले मात्र इथं मेजवानी देखील असेल. 18 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल घेऊन प्रतीक. यावेळेला बिगिट केले, अतिरिक्त उंची गाठले, लांबी गाठलेली नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत, झेल टिपला जाईल. डीप मध्ये हा झेल कॅरी केलाय आणि इथून फलंदाज उदयांना माघारी जावं लागेल. आणखीन एक धक्का जय बजरंग चाने बी संघाला. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. काहीच क्षणामध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभले सन्माननीय विनोदजी पाटील आणि अमोलजी पाटील उद्योगपती दाभाड यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. तर मी आयोजकांना विनंती करेन की आपण त्यांचं फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. नवीन फलंदाज जयेश भोईर स्ट्रायकर एंड वरती 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता येत आहेत. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावफळकावरती 30 धावा आहेत. षटकातला पुढचा बॉल प्रतीकचा राईटम ओव्हर द विकेटने. टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. पुल करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थितरित्या संपर्क झालेला नाही. त्यानंतर ही सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 31 अंकावरती 31. सचिन सम्यासाठी या षटकाराकरिता निलेश होगे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाहूया षटकार लगावून हे कॅश प्राइज पटकावलं जाईल का. अगदी परम मित्र आहेत दोघेही आणि निलेशजी होगे यांच्या माध्यमातून हे बक्षीस लावलं गेलंय. 31 धावफळकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल अकुट टप्प्याचा हा देखील होता. इथे पाहिलं तर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. संधी होती सचिन सम्यांना मोठ्या फटक्यामध्ये डील करण्याची. अंतिम बॉलवरती सिंगल आले. त्या मॅच मध्ये उरलेत 6 बॉल आणि 16 धावांची गरज. या षटकामध्ये पाहिलं तर बहारदार अशी गोलंदाजी राहिली. अवघ्या 8 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. प्रतीक हा गोलंदाज होता, परंतु शेवटचे 6 बॉल टाकण्याचा बहुमान कोणत्या गोलंदाजाला मिळेल, कारण येणाऱ्या 6 बॉलवरती विजय निश्चित घोषित केला जाईल. 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, अजून देखील पलटवार होऊ शकतोय. दोन्ही टीम्सला संधी आहे, समान संधी आहे. आणि खेळपट्टीवरती जे दोन्ही फलंदाज आहेत, जयेश भोईरकडे अनुभव आहे, सचिन सम्याकडे देखील खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकावा लागेल या 2 खेळाडूंना. आणि अशा स्थितीमध्ये या ब्रह्मास्त्राचा वापर काय करणार टीम महिंदे संघ. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरिता गोलंदाज आणला, तो गोलंदाज प्रणयला आणलाय. 6 बॉल मध्ये
16ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 16 धावा या कंपल्सरी काढाव्या लागतील जय बजरंग चाणे बी संघाला. स्ट्रायकर एंड वरती सचिन सम्यात. इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. प्रशांत दादा यांचं देखील शुभ आगमन, आपलं हार्दिक स्वागत. षटकातला पहिला बॉल मार्गस्थ करेल प्रणय. उजव्या हाताचा हा गोलंदाज आहे. अकुट टप्प्याचा बॉल, शॉट पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. ए हे सचिन सम्या का जलवा. येतोय षटकार. उद्योगपती नाबार्ड याच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं आणि त्यामुळे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. धन्यवाद डीजे, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 22,222 अर्थात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभला. अमोलजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला पहा बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव अगदी वेगात आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, आणि ते मात्र दुसरी धाव पूर्ण झाली आहे. मॅच मध्ये आता ट्विस्ट आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. 4 बॉल 8 धावा. त्यानंतर शिरोळे गावचे नीरज मानकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी संघटना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय नीरज मानकर उर्फ मुन्ना, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची गरज आहे. सचिन सम्या चांगली बॅटिंग करतात, परंतु इथे प्रणय पलटवार करेल का. पहा पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा. निलेश होगेने ज्या पद्धतीने बक्षीस लावलं त्या पद्धतीने बक्षीस त्यांनी पटकावलंय देखील. प्रति षटकारामागे त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज 100 तर जमा झालेत. पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहायचंय काय घडलंय देखील पाहावं लागेल. फलंदाज बाद झालाय ते सचिन सम्या. बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का टीम चाणे संघाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. कधी मॅच महिंदे संघाच्या बाजूने तर कधी मॅच चाणे संघाच्या बाजूने. मॅच रपॅन्टअप होताना पाहायला मिळते. 48 धावांचा टार्गेट चेस करताना आपण पाहतो. अशा स्थितीमध्ये लेजंड क्रिकेटर ज्यानं चाणे गावासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळला, प्रभाकर भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये, परंतु इथे गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. प्रणयने पहिल्या बॉलवरती त्याला षटकार लगावला, परंतु त्याने त्याची मानसिकदृष्ट्या ढासळला नाही. आत्मविश्वासानं गोलंदाजी केली आणि सचिन सम्यासारख्या फलंदाजाची विकेट त्याने टिपली आहे. मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 रनची गरज आहे. या स्पर्धेची खासियत राहिली आहे, वैशिष्ट्य राहिलंय. अगदी पहिल्या दिवसापासून आपण अंतिम बॉल पर्यंत मॅच रंगताना पाहिलेत. ही मॅच देखील त्याच सिक्वेशन्स मध्ये जाताना पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 8 धावांची गरज आहे. कदाचित टीम महिंदे संघाला पॅनल्टीचा देखील फटका बसू शकेल, त्यामुळे पॅनल्टी खूप महत्वाची आहे. सन्माननीय नवनाथ मोरे सामाजिक कार्यकर्ते आहेत महिंदे गावचे, तर आपणास विनंती असेल नवनाथजी मोरे साहेब आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. शांत संयमी व्यक्तिमत्व आहे महिंदे गावचं. नवनाथजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू. अगदी पाहिलं तर पहिली धाव वेगात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी भव. 2 धावा पूर्ण झाल्या. मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक, 6 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. ज्या पद्धतीने काल आपण सामना पाहिला कुंदे स्पोर्ट कुंदे विरुद्ध वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली, आता त्याच पद्धतीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं सुनील थाळके यांना स्कोरिंगच्या भूमिकेत बसावं लागलं, ही देखील खंत वाटते आम्हाला. षटकातला पुढचा बॉल
यावेळेला पाहिजे ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप पनला क्षेत्ररक्षक, मिडॉलचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. इथे काय घडलं, जय स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय आणि ते सिंगल वरती समाधान मानावं लागलंय. आता एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावांची गरज, कंपल्सरी 5 धावा, अर्थात गोल्डन षटकार ठोकावा लागेल फलंदाज जयेश भोईरला. इथे षटकार आला तर या मॅचचा नव्हे तर स्पर्धेचा हिरो ठरू शकेल जयेश भोईर आणि त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, त्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे. एक बॉल आणि 5 धावांची गरज. षटकार लगावला या ठिकाणी जयेश भोईरनी, तर निलेश होगे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अक्षय भोईर यांच्या माध्यमातून देखील टी शर्ट दिलं जाईल, संपूर्ण टीमला जर्सी दिली जाईल. पहा गोल्डन षटकारासाठी किती, जसं की काल संदीप पाटील यांच्यासाठी वर्षाव होत होता अगदी फ्री एंट्रीसाठी. पुढचा बॉल नाही, या वेळेला जय हनुमान महिंदे संघ इथे सरस ठरतोय, विजयी ठरतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम जय बजरंग चाने बी अँड हार्ड लक सचिन सम्या अँड ऑल टीम. सचिन सम्या आपण मंचावरती आपला कॅश प्राइज घेण्याकरिता.